असं म्युझियमपासून जवळच आहे जिम कॉर्बेटचं वॉटरफॉल. आय गेस इट इज काइंड ऑफ अन ॲडव्हेंचर पार्क. आम्ही पण पहिल्यांदाच जातो आहे. आणि हे आम्हाला सजेस्ट केलेलं की देर इज सम अदर वॉटरफॉल इनसाइड इन द कोर एरिया. याची मला आयडिया नाही आहे, पण आम्हाला ऑन द वे दिसला म्हणून म्हटलं चला एक्सप्लोअर करून येऊया. रस्ता तर छान आहे. एंट्री फी आम्ही विथ कार मिळून 300 रुपीज दिली. बाकी असं आय गेस पर पर्सन 50 रुपीज वगैरे काहीतरी होतं. ते कारची लाईट व्हेकल असेल तर 100 रुपीज असं. मग तसं करून त्यांनी 300 रुपीज सांगितले आमचे. आणि आता आम्ही चाललो आहे पुढे पुढे. तर रस्ता एकदम असं जंगलातून गेल्यासारखा फील आहे. सो आणि सगळं शांत आहे. क्लायमेट छान आहे, गरम नाही आहे. त्याच्यामुळे आता बघूया पुढे कसा प्रवास चालला आहे. अरे यार ये साइड से करना चाहिए था. हाँ. तर आता आपण आलोय जिम कॉर्बेट फॉरेस्टला आणि हा एक जिम कॉर्बेट फॉरेस्टचाच भाग आहे. म्हणजे जिम कॉर्बेट हे 8 ते 9 विभागामध्ये पसरलेले जंगल आहे. तर हा जो वॉटरफॉल धबधबा आहे ह्याला नाव दिलंय जिम कॉर्बेट वॉटरफॉल. जिम कॉर्बेट शिकारीच्या वेळी ह्या साईडला यायचे. त्यांना कधी आराम करायचा असेल, आंघोळ करायची असेल, थंड पाणी किंवा नाश्ता, तर ते इथे त्यांचा कॅम्पिंग करायचे आणि ह्या वॉटरफॉलला ते आंघोळ वगैरे करायचे. खूप पुस्तकांमध्ये या वॉटरफॉलचं नाव आहे. ज्यांना जिम कॉर्बेटची बुक्स माहीत नसतील त्यांनी मराठी अनुवाद केलेली पुस्तकं आहेत. इंग्लिशमध्ये जिम कॉर्बेट आहे. तुम्हाला जेव्हा वाचेल तुम्ही नक्की वाचा, तुम्हाला खूप मजा येईल. आणि हा वॉटरफॉल आता मला बघायचा आहे, पण हे पाणी बघून मला राहवलंच नाही. शेवटी मी शू काढला आणि शांत बसलो पाण्यात आणि एवढं बरं वाटतंय. मला असं वाटतं की ह्यांनी पण एक एक दगड पकडून बसले ना 10 मिनिटं, सगळा थकवा निघून जाईल. A few moments later. तर शुभमने मागवलाय एग राईस. चांगला आहे रे. एक राईस मागवला त्याने, एक राईस. ह्याने पापड मागवलेला, हिने पण पापड मागवलेला. मला एक खतरनाक सूप आले गळ्यात. त्याची वेगळी कहाणी आहे, ती नंतर सांगेन. सो आता आपण पोचलेलो आहोत गिरजा देवी टेम्पलमध्ये. ती कोशी रिव्हरच्या जवळ आहे असं म्हटलं जातं. फोर नॉट सर किती आणि पण अशी आख्यायिका आहे. की जेव्हा या नदीला पूर आला होता तेव्हा एक मोठा रॉक येऊन इकडे या ठिकाणी कॉन झाला होता. तर लोकांना एक खूप आश्चर्य झालं की हा एवढा मोठा रॉक एवढा प्रवास सुद्धा कसा येऊन एका जागी थांबला आहे. आणि मग त्याच्यानंतर खूप लोकांनाही असं स्वप्नात देवीने दर्शन वगैरे दिलं आणि मातेने असं सांगितलंय की मी उके आले. त्यांचं अस्तित्व त्यांनी दाखवून दिलं आणि मग त्याच्यानंतर कडच्या लोकर्सनी त्याच्यावरती देवीची मूर्ती स्थापना केली.